नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत. तर आज आपण संत ज्ञानेश्वर यांचा अभंग बघणार आहोत आणि त्याचा मी आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते. 18 दिगंताहुनी पाळणा आणला, तेथे एक निर्गुण बाळ पहुडला. बाळा पे हे नाही, बाळा पे हे नाही, अंगुष्ट पेऊनी घेई निरालंब. निरालंबी स्वाद आळवी ब्रह्मी, तेथे एकू बाळ बोभाय निरंजनी. बाप रखुमादेवी वरू अनादी अंती, त्याहुनी परती मज गती केली. तर याचा अर्थ असा आहे की 18 दिगंती म्हणजे 18 पुराणाचा शोध करून एक पाळणा आणला व त्यात निर्गुण बाळ निजले. बाळाजवळ कोणी एक नाही, अंगुष्ठ मात्र म्हणजे स्वरूपानंद घेऊन निरालंब स्थितीत निजले आहे. ज्या निरालंब स्थितीत बाळक निजले आहे त्याचे चिंतन करून त्याला आळव. माझे वडील व रुक्मिणीचा पती विठ्ठल त्यांच्या स्वरूपाशिवाय आरंभी किंवा अंती मला दुसरी गती नाही, असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आरंभी किंवा अंती जेव्हा आपला जन्म होतो आणि जेव्हा किंवा आपला शेवट होतो, हे याची दुसरी गती नाही. म्हणजे आपण आपली सुटका होत नाही. आपला जन्म पण आपण एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जातो, त्यातनं त्याला गती म्हणतात आणि त्या गतीतनं कोणाची सुटका नाहीये. 18 दिगंती म्हणजे 18 पुराणाचा शोध करून एक पाळणा आणला आणि त्यात निर्गुण बाळ, जे आपल्याला दिसत नाही असं बाळ त्यात झोपलेलं आहे. अंगुष्ट मात्र म्हणजेच स्वरूपानंद. अंगुष्ट मात्र हे एक स्वरूपानंद असं त्याला आपण म्हणू. निरालंब स्थितीत निजले आहेत. निरालंब म्हणजे निराळे असं स्थितीत झोपले आहेत. ज्या निरालंब स्थितीत बाळक निजले आहे त्याचे चिंतन करून त्याला आळव. जे बाळ झोपलेलं आहे, जो आपण भगवंत म्हणतो, भगवंताला माऊलीने बाळ असं नाव दिलेलं आहे. तर ते झोपलंय, त्याचं चिंतन कर आणि त्याला उठव, त्याला आळव. त्याचं नामस्मरण कर, त्याचं नाव घे आणि नाव घेऊन त्याला आळव, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आपण जेव्हा चिंतन करतो तेव्हाच आपण देवाला आळवतो. चिंतन, मनन, जप असं आपण त्याला अनेक नावं आहेत आणि या नावानं आपण जेव्हा चिंतन, मनन, ध्यान आपण करतो तेव्हा आपण भगवंताला आळवतो, त्याची स्तुती करतो, त्याचे जप करतो आणि त्या झोपलेल्या भगवंताला आपण उठवतो. असं जेव्हा आणि माझे वडील, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझे वडील आणि रुक्मिणीचा नवरा म्हणजे रुक्मिणीचा पती विठ्ठल ह्याच्या स्वरूपाशिवाय, ह्याच्याशिवाय आपल्याला एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाण्यासाठी किंवा आपला जो जन्म होतो आणि मृत्यू होतो त्याच्या स्वरूपाशिवाय, त्याच्या अस्तित्वाशिवाय आपल्याला गती नाही. जन्मही तोच देतो आणि मृत्यूही तोच देतो. म्हणूनच त्याची जे स्वरूप आहे त्याच्याशिवाय आपल्याला दुसरी गती नाही, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तर कसा वाटला हा अभंग? जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तर असेच वेगवेगळे अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या भागामध्ये अनेक असाच अभंग घेऊन भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.